नो कॉपीराइट, नो कॉपीराइट. जय जाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन तडकत्या भडकत्या ब्लॉगमध्ये. त्या दिवशी इथंच बसलो होतो, मोकार व्हायचा गेला होता या मोटरने. आता घेतले चालू करून. इथं पण आहे ना, ही एकदा जरा थोडी साफसफाई केली आहे आपल्या एरियात, नाही का. थोडं केस कशी झालीत नाही का, असंच अजून थोडी वाढली ना. दादूचं लग्न आहे ना, दादूचं लग्न तोपर्यंत व्यवस्थित होती. असे साईडने थोडी व्यवस्थित सेट होतील. आणि ही आपण अशी नाही ठेवणार. आता ही टोपी घालून अशी झालीत, म्हणून मी टोपी घालत नाही. पण विषय कसा आहे, आता ते जरा सेट होण्यापुरती नाही काही, नाही ते इकडचं एक असं होतं, म्हणून मग मला ते टोपी घालावी लागते. पण आता तर नाही घालणार मी शक्यतो. बघू त्याच्यानंतर काय मला सेट करेल मी, मग आपली व्यवस्थित मापात पहिल्यासारखी होऊन जाते. त्यात काय विषय नाही. अशी पूर्ण नाही मागे टाकायची, आपली आहे तशीच वरची ठेवायची आणि साईडने अशी फिरवायची. बघू मग आता कसं काय होते नियोजन. काल 1 वर्ष झाले कंप्लीट. 13 मेला आपण ब्लॉग शूट केला होता, व्हिडिओ शूट केली होती एक, आणि पहिला ब्लॉग आपण 14 मेला टाकला होता, म्हणजे काल. आता कालच्या गडबडीत मला काही जास्त बोलता नाही आलं त्याबद्दल, नाही का. पण 1 वर्ष झाले बाई. आणि नेमकी 1 वर्ष नाही 2 वर्ष झाले मी बावळटवाणी करते. 14 मेला आपण चॅनल आपला पहिला ब्लॉग पडला होता. आणि मग त्याच्या लॅपटॉप पण आला आहे थोडा, म्हणजे कसं थोडं आता थंबनेल वगैरे एडिटिंग शिकलं पाहिजे मी त्याच्यावरती व्यवस्थित, जेणेकरून जे आपलं मेन चॅनल आहे. आता तसा मेन चॅनल 10 आहे म्हणा, पण आता तो मेन चॅनल आहे आपला, ज्याच्यावरती आपल्याला सिरीज टाईप, शॉर्ट फिल्म टाईप आपण त्याच्यावरती व्हिडिओ करणार, किंवा 1 मिनटाचे 2 मिनटाचे. त्याच्या थंबनेलला वगैरे थोडं एडिटिंगला फुल फोकस करायचं व्यवस्थित. बघू मग आता कसं काही नियोजन होते. सगळे जोपर्यंत मोकळे होते नाही तोपर्यंत तर काय आपल्याला मोठे ती व्हिडिओ शूट नाही करता येणार. त्यावेळेला चालल्या आता तरी हा महिना कसा पण जाणारच आहे. बघू तसं पण. बिल्लरांनी अयो काय गाडी आहे भाई, नाही का. रुतबा कधी पण महत्वाचा, नाही का. जीवन गेलं तरी चालेल, पण रुतबा नाही गेला पाहिजे. कसं आहे, ह्या गाडीला आपल्याला करायचं आहे, पण बेसिक मॉडिफिकेशन करायचं आहे. हिला कन्वर्ट नाही करायची, एस ठेवायची. हिची पावर हिच्या नावातच पाहिजे, दुसऱ्याचं नाव देऊन काय फायदा नाही. जे काय करायचं ना स्वतःच्या नावावरती करायचं, दुसऱ्याच्या याच्यासाठी करून त्याला काय अर्थ नाही. लाईफ लेसन. नो कॉपीराइट, नो कॉपीराइट. अरे काय विषय झाला माहिती का, तो माझ्या काय लोळून आता विषय काय, सगळा सेटअप करून घेतलेला आहे मस्तपैकी. आपला सगळं सॉफ्टवेअर डाउनलोड केले ते, अजून मला 1-2 सॉफ्टवेअर त्याच्यात डाउनलोड करायचे ते. परत त्या सगळ्या गोष्टी सेटअप करून घेतो, खाली दुकानात नेऊन ठेवायचं आहे. आणि मेन म्हणजे ते आपल्या कुरिअरच्या याच्यासाठी घेतलं आहे, तर मग ते पण 2-4 गोष्टी सेटअप करायच्यात. किती पैसा कमवला ना तरी, लाखो रुपये जरी कमवले ना तरी कुरिअरचं सोडायचं नाही आपल्याला, कारण की त्याचं लय मोठ्या भविष्यात आपल्याला प्लस पॉईंट आहे मेंटली. तर बघू मग आता कसं काय नियोजन करायचं आहे हे बघू. देवाच्या कृपेने चांगलं झालं. बघू मग कसं काय होतं, नाही का. आता व्यवस्थित सेटअप झाला आहे सगळा, मस्तपैकी सगळं क्वालिटी द्यायचा प्रयत्न करू. मेन म्हणजे याच्यात सगळं चालतं आहे. मी शंतनूच्या PC कॅपकट डाउनलोड मारलो, तेवढा लॅग मारत होता ना भाई, काहीच होत नव्हतं त्याच्यामध्ये आपलं सगळं एकदम चुंबी चालतं आहे. मेन म्हणजे आपला प्रोफेशनल डॅशबोर्ड होऊन जाईल याच्यामध्ये. प्रत्येक बारीक गोष्ट आपल्या माझ्या UIT स्टुडिओमध्ये मला हे सुद्धा दिसणार की आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केले कोणी नाही. एवढं भारी आहे, नाही का. मस्त होऊन जाईल, नाही का. व्यवस्थित कडक नियोजन झालं पाहिजे. तुम्ही सपोर्ट दाखवा यार. इतका डाऊनफॉल चालू आहे, ज्याने मला तर काय फरक पडत तर नाही आहे, कारण की भाऊ आपण मोटिवेटेड नाही आहे, आपण डिसिप्लिन्ड आहे. व्ह्यूज येऊ नाही व्ह्यू आपण करणार, आणि व्यवस्थित भारी कॉन्टेंट. आणि आपल्याकडे नवीन चॅनल आहे ज्याच्यावरती आपण ग्रो करायचं. पण आता जरा थोड्या काही गोष्टी आहेच बऱ्याचशा, आणि त्याच्या थ्रू आपल्याला टाईम भेटतो नाही, कसं काय आपल्याला करायचं आहे. कारण की आपल्याला जे काय करायचं आहे ॲटला असे सोशल मीडियावर करायचे. सोशल मीडियाचा आपल्याला खूप भरपूर असा फायदा करून घ्यायचा आहे, आणि त्या सोशल मीडियाच्या फायद्याने आपल्याला लोकांपर्यंत चांगल्या गोष्टी वगैरे सगळं न्यायचं आहे, जेणेकरून लोकांना कळायला पाहिजे की आपण कसं वागलं पाहिजे आणि कसं काही केलं पाहिजे. तर मग बघू. असं नाही आहे, जेव्हा जी मजा असते ना की नाही का,
आपल्याकडे काहीच पैसे नाही आहेत, आपण सोशल मीडिया करतोय, मग त्याच्या थ्रू आपल्याला पैसे चालू झाले, मग त्याच्यानंतर आपण आपल्या गोष्टी बनवतोय करतोय, मग वेगळे बिझनेस वगैरे आपण ते सेटअप करतोय, ती मजा वेगळी असती. आणि एक नाही का आपण असा बिझनेस करून जेव्हा जातो आणि मग पैसे कमवतो, मग सोशल मीडिया आपण फक्त ॲज आपली हॉबी म्हणून करतो, ती मजा वेगळी असते. आपल्याला ॲज अ हॉबी नाही करायचं सोशल मीडिया, ॲज आपल्याला करिअर करायचं आहे. पण त्यात काही विषय नाही. कसं आहे, आज जेवढं आपण भविष्याकडे लक्ष देऊ, आत्ता सोशल मीडिया असं झालं आहे की आपण फुल टाईम करिअर ॲज अ सोशल मीडिया आपण नाही करू शकत. जोपर्यंत आपलं सोशल मीडिया होत नाही तोपर्यंत सोशल मीडिया आपण फुल टाईम करिअर नाही करू शकत. कारण की आत्ता सोशल मीडियाची सध्या तशी कंडिशन नाही आहे. पहिली होती पण आत्ता तशी कंडिशन नाही आहे. त्याच्यामुळे आपल्याला बाहेरच्या गोष्टी पण करावं लागणार आहे. बघू काय होतं आहे. फक्त तुम्ही सपोर्ट दाखवा. तुम्ही म्हणशाल काय मी सारखं म्हणतो नाही का व्ह्यूज नाही येते, काय येतील ब्लॉगमध्ये असतं तरी काय, मला लोक काय बघतील, आपण तर फेमस पण नाही अजून, पण बघणार. कारण की आपली क्वालिटी आहे, आपण वेगळे. आणि आता कसं थोडं कॉलेजच्या याच्यामुळे पोरं वगैरे जरा थोडं नाही का दिवसभर गुंतलेले असतात. तर झालं ना होऊन जाईल सगळं. मग नाही तर मग माहिती आपलं कसं किंग शीट असते. करू सगळ्या व्यवस्थितमध्ये, फक्त तुम्ही तुमचा सपोर्ट कायम राहू द्या, तुमचा आशीर्वाद राहू द्या. देवाचा आशीर्वाद तर आपल्याला आहेच आहे. त्यांनी जे काय दिलं आहे त्यात आपण खुश राहणार आहे. वाढवायचं आपल्या हातात आहे. बघू. आईला त्यांना आणायला, त्यामुळे आता निघालो इथून. बघू त्यांना घेतो. मम्मीकडे जायचंय, मग तिकडं